नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत अहमदनगर शहरापासून जवळच असणाऱ्या शिंगवे नाईक येथील माऊली सेवा प्रतिष्ठानमध्ये। या ठिकाणी निराधार मनोरुग्ण महिलांना आधार देण्याचं काम डॉक्टर राजेंद्र धामणे व डॉक्टर सुचेता धामणे हे करत आहेत। चला तर मग त्यांच्या या कार्याचा प्रवास जाणून घेऊयात। अहमदनगर मनमाड रस्त्यावर अहमदनगर शहरापासून साधारण 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिंगवे नाईक या गावामध्ये डॉक्टर राजेंद्र धामणे आणि डॉक्टर सुचेता धामणे यांनी अनाथ मनोरुग्ण महिलांसाठी माऊली सेवा प्रतिष्ठानच्या रूपाने मायेचा आधार उभा केला आहे। डॉक्टर धामणे दाम्पत्य हे अत्यंत तळमळीनं हे काम करत आहेत। माऊली सेवा प्रतिष्ठान घर आणि मन हरवलेल्या महिलांचे गाव, त्यांचं घर। गेले 15 वर्षांपासून मी आणि माझे पती डॉक्टर राजेंद्र माऊली सेवा प्रतिष्ठानच्या अंतर्गत रस्त्यावरील बेघर बेवारस मनोरुग्ण स्त्रियांसाठी काम करत आहोत। मनोरुग्ण म्हटलं की आपल्या अंगावर काटा येतो, कारण हा विषय फार वेगळा आहे आणि खूप संवेदनशील, सेन्सिटिव्ह आणि दुर्लक्षित विषय आहे। 1998 साली माऊलीची स्थापना आम्ही दोघांनी मिळून केली, मी आणि डॉक्टर सुचेताने। आणि त्यानंतर छोटी मोठी आमची कामं सुरू झाली, परंतु विशेषतः या क्षेत्रामध्ये काम करण्याचा जो विचार आला साधारणपणे 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळेस आम्ही अहमदनगरला माझं क्लिनिक दिल्ली गेटला आहे आणि डॉक्टर सुचेता नगरच्या एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होत्या। त्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही मोटरसायकलवरती जायचो आणि रस्त्यावरती अशा स्वरूपाची माणसं, अशा स्वरूपाच्या व्यक्ती बघायचो, त्यावेळेस खूप दुःख व्हायचं। तो प्रश्न नेहमी पडायचा की हे येतात कुठून, जातात कुठे आणि काय यांचं आयुष्य असावं। आणि म्हणून असंच एक दिवस विळद घाटामध्ये अशीच एक महिला उकिरड्यावर बसलेली आम्ही बघितली। ती पाठमोरी बसली आणि काय करते म्हणून आम्ही ज्यावेळेस तिच्या जवळ गेलो आणि जे दृश्य बघितलं ते अत्यंत भयंकर, शिसारी आणणारं होतं। त्याच्यामध्ये ती तिची स्वतःचीच विष्ठा खात होती आणि हे बघून एक माणूस असल्याचा एक खूप मोठा पश्चाताप म्हणूया आपण, असं झालं की आपण माणूस का आहोत। एकीकडे आपल्या समाजामधील एखाद्या घटकाला भूक लागली तर काय खायचं ते समजत नाही म्हणून विष्ठा खाण्याची वेळ येते, किंवा खायला काही मिळत नाही म्हणून विष्ठा खाण्याची जर वेळ येत असेल तर मग ते आपल्या माणूसपणाला काय अर्थ आहे। आणि त्या क्षणी आम्ही आमचे डबे तिला खायला दिले। तिने ते डबा खाल्लाही, परंतु जवळच जाऊन एका गटारीमधलं पाणी ती पिली आणि ते सगळं उद्विग्न करणारं दृश्य बघून असं वाटलं की आपण या घटकासाठी काहीतरी गंभीरपणे केलं पाहिजे। पण करायचं म्हणजे काय की त्याच्याविषयी फक्त चर्चा न करता वास्तवामध्ये काही काम आपल्याला करता येईल का। तर दुसऱ्या दिवसापासून आम्ही मग त्यांना अशा पद्धतीने जे लोक रस्त्यावर सापडतील त्यांना रस्त्यावर जेवण देणं असेल, त्यांना रस्त्यावर उपचार करणं असेल, अशा स्वरूपाची कामं आम्ही करू लागलो। माझं नाव मोनिका साळवी आहे। मी माऊली सेवा प्रतिष्ठानामध्ये राहते आणि इथे मला 8 वर्ष झालेली आहेत। या 8 वर्षामध्ये माझे डिफरंट लेवल्सला मी कामं केलेली आहेत। सुरुवात अशी झाली की मला सिव्हिअर डिप्रेशन होतं आणि मग त्याच्यानंतर मी इथे आले